खाल्ल्यावर लगेच वॉशरूमला जायला लागणं ह्याच्यावर जो आपण व्हिडिओ बनवलेला त्यावर बऱ्याच लोकांनी कमेंट केलेली की मूळव्याधावर एक व्हिडिओ बनवा. तर मूळव्याध म्हणजे नक्की काय हे या व्हिडिओत जाणून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर मूळव्याध मला आहे किंवा मूळव्याधाचा त्रास मला होतो असं बरेच लोक सांगतात, पण त्याच्यात नेमकं समजून घ्यायचं असतं की तुम्हाला पाईल्स आहे का फिशर आहे. तर ह्याच्यात फरक काय आहे, जर तुम्हाला काही कोंब आणि ग्रोथ जर झालेली असेल शौचाच्या ठिकाणी तर त्याला आपण मूळव्याध किंवा पाईल्स म्हणतो. या उलट जर तुम्हाला फक्त रक्त पडण्याचा किंवा आग होण्याचा त्रास होत असेल, दुखत असेल, तर त्याला फिशर म्हणजे आतून पडलेल्या चिरा असा त्याचा वेगळा प्रकार असतो. तर या दोन्ही प्रकारांचं कारण म्हणजे कॉन्स्टिपेशन आणि मंदावलेली पचनक्रिया हेच असतं. त्यामुळे पहिले आपण भूक लागल्याशिवाय खातोय का हा पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारून त्याप्रमाणे आपल्या आहारात बदल आणि आहाराच्या क्वांटिटीत बदल करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पोट जर रेग्युलरली साफ होत नसेल तर त्रिफळा चूर्ण, गंधर्वरितकी चूर्ण अशा गोष्टी वापरून रेग्युलरली पोट साफ करवणं ही प्रक्रिया केल्यानंतर बरेचदा 2-3 आठवड्यातच तो त्रास जातो. दुसरी गोष्ट म्हणजे जर भूक लागतच नाही आहे तरी वेळ झाली म्हणून मी खातो आहे असं जर तुम्ही करत असाल तर त्यांनी हा त्रास 100% वाढत असतो. तर त्याच्यासाठी पहिले म्हणजे लंघन करणं आणि दोन्ही जेवणापूर्वी आल्याचं पाचक म्हणजे आला, लिंबू रस आणि मीठ असं कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता की ज्यांनी पचन सुधारून हा त्रास कमी कमी होत जातो. पण हा जर खूप क्रॉनिक झालेला त्रास असेल, खूप रक्त पडत असेल, असं काही असेल तर मात्र तुम्हाला त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. तसं असल्यास जवळच्या वैद्याला संपर्क करून त्याच्यावर ट्रीटमेंट घ्या. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला.